सकारात्मक पालकत्व. परत एकदा सुस्वागतम. खरंच आज गरज आहे सकारात्मक पालकत्वाची. कारण का सकारात्मक पालन पोषणासाठी पालकांनी मुलांबाबतीत संवेदनशील असलं पाहिजे. कारण सकारात्मक अनुभव दिले तर ते पण सकारात्मक होऊ शकतात. प्रत्येकाला वाटते आपण आपल्या मुलांना सर्व काही दिलेच पाहिजे. कारण का जे आपल्याला मिळाले नाही तर ते मुलांना आपण सहजरित्या देण्याचा आत्ताच्या काळात प्रयत्न करतोय. बरोबर आहे? मग यशस्वी होण्यासाठी आपण एकच बघतोय, की जसे अब्दुल कलामांचे विचार आहेत, शिवाजी महाराजांचे विचार आहेत, तसेच आपल्या मुलांचे पण विचार श्रेष्ठ असले पाहिजे. स्वामी विवेकानंदांसारखे विचार असले पाहिजे आणि त्यांच्या मागे आपण प्रयत्न करत असतो श्रेष्ठ बनवण्यासाठी. मग हे सर्व करूनही पालकांना अनेक प्रश्न आज का निर्माण होत आहेत? तर याच बाबतीत आपण आज जो वेबिनार घेत आहोत या विषयावर, तर या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे मिळणार आहेत. तर सेल्फ डिसिप्लिन काय असतात किंवा सेल्फ अवेअरनेस काय असतो किंवा सेल्फ असेसमेंट काय असते याच्यावर आपण बोलणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर आजच्या वेबिनारमध्ये जे मार्गदर्शक म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत, तर त्यांना मी आमंत्रित करते. आमच्या डेस्टिनी प्लॅनरचे संस्थापक आणि सगळ्यात महत्वाचं आदरणीय योगेश भायती सर. एक नावलौकिक असणारे शैक्षणिक क्षेत्रात सल्लागार म्हणून आणि एक उत्कृष्ट असे करिअर समुपदेशक म्हणून आज त्यांना ओळखले जाते. 26 म्हणजे तब्बल 26 वर्षाचा आज अनुभव आज तुमच्या समोर आपण सादर करणार आहोत आणि हा चेहरा आज आपल्याला बघायला मिळेल आणि अनेक महत्वाच्या गोष्टी आज त्यांच्यातून आपल्याला समजणार आहेत. सरांना मी आमंत्रित करते. वेलकम सर. नमस्कार सर्वांना. गुड इवनिंग सबको. सबसे एक पूछना चाहूंगा, कौन सा लैंग्वेज आपको अच्छा रहेगा, हिंदी, इंग्लिश, मराठी? प्लीज आप चैट बॉक्स में डाल सकते हो. प्लीज चैट बॉक्स में डालिए ना कि कौन सा लैंग्वेज आपको अच्छा रहेगा. आवाज आ रही है मेरी सबको? यस. ओके. हिंदी, मराठी. मराठी. ओके, राइट, चलेगा. हम लोग मराठी ज्यादा करके आ रहा है. ओके, ठीक है, ठीक है, नो प्रॉब्लम. हम लोग मराठी, हिंदी और इंग्लिश ऐसे तीनों का भी मर्ज करते हैं कि जो सबको पता चलेगा. ओके. सो उसके पहले हम लोग ये ना एक स्मॉल वीडियो देखते हैं की जो एक इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जस्ट एक जर्नी बघायला मिळेल की एक्झॅक्टली जर्नी काय डेस्टिनी प्लॅनर्सची. हमारा देश बहुत ही तेजी से प्रगति की ओर चल पड़ा है. देश का उज्जवल भवितव्य हम सभी देशवासियों के हाथ में है और इसे हम बड़ी ही निष्ठा से निभा रहे हैं. रोजमर्रा की जिंदगी में कई दिक्कतों का सामना हम करते हैं, फिर भी डटकर हर आने वाले दिन का हम स्वागत हंसकर करते हैं. लेकिन कई बार हम कई उलझनों में फंस जाते हैं. कभी कभी हमारे भविष्य का रास्ता बहुत ही धुंधला हो जाता है. ना हम किसी से बात कर सकते हैं, ना ही कोई हमारी उलझन समझता है. ऐसी स्थिति में लोग अपनी अपनी सलाह राय देने में लग जाते हैं. लेकिन सोचिए, ऐसी स्थिति में अगर कोई प्रोफेशनल काउंसलर हमें योग्य सलाह देकर हमारी उलझनों को सुलझा सके तो. एक रिसर्च के अनुसार हर बड़ा व्यक्ति, फिर वो कोई सेलिब्रिटी हो या खिलाड़ी, कोई बिजनेसमैन हो या कोई नामचीन नेता, वो जीवन के बहुत सारे निर्णय उनके सलाहकार की राय से करते हैं. तो सोचिए, किसी योग्य सलाहकार का अपने जीवन में होना कितना महत्वपूर्ण है. डेस्टिनी प्लानर्स. जी हाँ, डेस्टिनी प्लानर्स एक जानी मानी संस्था है जहां आपको मिलेगा योग्य सलाहकार जो आपको समाधान देगा आपके विविध समस्याओं का. आइए जानते हैं क्या है डेस्टिनी प्लानर्स और जानते हैं श्रीमान योगेश जी बाहेती के बारे में. डेस्टिनी प्लानर्स एक जाना माना नाम है जहां आपको सलाह के तौर पर हर वो मदद मिलेगी जो आपकी उलझनें सुलझाकर जीवन में आगे बढ़ने की प्रेरणा देगी. इस संस्था के संचालक श्रीमान योगेश जी बाहेती अपने 12 से अधिक उम्दा करियर के अनुभव से और कुछ विशेष अभ्यासों की मदद से समाज के लिए कुछ करना चाहते थे. उन्हें पता था कि अनेक समस्याओं से लोग चिंतित हैं. उन्होंने सोचा
कि क्यों ना ऐसा कुछ करे कि लोगों की मदद भी हो और देश के प्रति सेवा भी। फिर उन्होंने अपने अनुभव अथक परिश्रम और बड़ों के आशीर्वाद के साथ सफर शुरू किया और डेस्टिनी प्लानर का बीज बोया। वही डेस्टिनी प्लानर्स आज एक बड़े वृक्ष की तरह डट कर खड़ा है समाज की मदद के लिए। आइए जानते हैं श्रीमान योगेश जी बाहेती का करियर अनुभव। बैचलर्स डिग्री इन फार्मेसी, द प्रोफेशनल एजेंसी बिल्डर डिग्री from Kinder Brothers International, Dallas, USA, certified by SEBI for Association of Mutual Funds in India, certified career analyst by EduMilestone, a learning specialist by Energia SOI USA। और इसी के साथ योगेश जी बाहेती ने 15 से अधिक सालों तक जाने माने ब्रांड्स को सेवा दी है। डेस्टिनी प्लानर ने कई सेवाएं प्रदान की है। आइए जानते हैं उन सेवाओं के बारे में। career guidance and counseling, parenting training and coaching, life coaching and counseling, abroad education guidance, immersive learning with 360-degree virtual reality, digital teaching system। आज तक 10,000 से ज्यादा विद्यार्थियों ने डेस्टिनी प्लानर से अपना नाता जोड़ा है। विद्यार्थी, उनके माता पिता, शिक्षक और शैक्षणिक संगठनों को जरूरी सलाहकार की भूमिका में डेस्टिनी प्लानर ने योगेश जी बाहेती के मार्गदर्शन में गोल सेटिंग, करियर गाइडेंस, टीनेज गाइडेंस, पर्सनालिटी डेवलपमेंट, एंटरप्रेन्योरशिप जैसे विषयों पर विशेष मदद की है। 21वीं सदी के माता पिताओं के लिए पेरेंटिंग फॉर द 21st सेंचुरी, पॉजिटिव पेरेंटिंग, टीनेज गाइडेंस जैसे विषयों पर अभ्यास पूर्ण काउंसलिंग योगेश जी ने किया है। ऐसे न जाने कितने क्षेत्रों में आज डेस्टिनी प्लानर और इस जहाज के कप्तान श्रीमान योगेश जी बाहेती डट कर खड़े हैं। डेस्टिनी प्लानर तक पहुंचना बहुत ही आसान है, तो लीजिए नमस्कार सर्वांना आणि खूप खूप स्वागत आजच्या वेबिनार मध्ये सर्वांचे। माझा आवाज क्लिअर आहे सर्वांना? Yes, sir. ओके ग्रेट। एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की आपले व्हिडिओज तुम्ही एक ऑन करा ना, कारण आपण व्हर्च्युअली भेटतोय आणि जर का आपलं पर्सनली भेटणं पॉसिबल नाहीये, पण जर व्हिडिओमध्ये मला सर्व जणांचे चेहरे दिसतील आणि इंटरॅक्शन दिसेल, ते एक रिक्वेस्ट करतो मी सर्वांना की एक 2 ते 5 मिनिटांमध्ये ना सर्वजण कॅमेरे ऑन करा आणि सिन्सिअरली अटेंड करा। आणि घरात जर दुसरे पालक असतील, म्हणजे आई असेल तर वडिलांना किंवा अजून कोणी असेल तर त्यांनाही बोलवा आणि त्यांनाही ऐकू द्या। घरी बसून आपल्याला हे मिळतं आहे, तर फक्त सिन्सिअरली तुम्ही अटेंड करा, म्हणजे तुम्हाला नक्की याच्यातून फायदा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो। तर हा जो वेबिनार आपण घेतोय मित्रांनो आजच्या डेटमध्ये, राईट, ऍक्च्युली हा आम्ही फिजिकल घेत असतो, पण आपण याला ट्राय करतोय की ऑनलाईन च्या फॉर्म मध्ये आपण घेतोय, कारण आजच्या डेटमधून खूप सारे पॅरेंट इकडे जॉईन झालेले आहेत। तर फक्त मी तुम्हाला एक सांगेन की जे पॅरेंट आज जॉईन झालेले आहेत, गणपत सर व्हिडिओ ऑन केलेले, वेलकम गणपत सर। प्रतीक्षाजी आहे, पूजाजी, प्रशांतजी आहे, भारतीजी, दर्शन पाटील, दीपमालाजी, कल्याणहून आहेत, ओके, डॉक्टर अमित, त्याच्यानंतर गायत्री मॅडम आहेत, कोमल कुलकर्णी मॅडम आहेत, पूजा मॅडम आहेत, इकडे प्रियांका पाटील आहेत, रिषभ शाह आहेत, आणि ज्यांचं नाव मोबाईलच्या नावाने ना सॅमसंग हे शब्द, प्लीज आपलं रिनेम करा ना तुम्ही। शुभदा येवले मॅडम आहेत, ओके ग्रेट, स्वराली भिडे मॅडम आहेत। आणि स्वराली भिडे मॅडम, तुम्हाला मराठी समजतं ना? गुंफाबाई आहेत, मोहन देशमुख जी आहेत, वेलकम। कारण तुम्ही हिंदीतून म्हटलं होतं आणि मेजॉरिटी मराठीतून आहेत, तर आपण मराठी आणि हिंदी असं एक आपण घेणार आहेत। तर मित्रांनो, आज जे काही मी वेबिनार मध्ये घेणार आहे इथे, तर जो टॉपिक आहे वेबिनारचा, तर त्याच्यात मला सर्वांचं 100% पार्टिसिपेशन मिळेल का? Yes, sir. ओके। आणि डोंट बिलीव्ह इन व्हॉट आय से, म्हणजे मी जे काही बोलतोय त्याच्यावर तुम्ही बिलीव्ह करू नका पूर्णपणे, असं मी म्हणेल। ऍग्री टू डिसऍग्री, म्हणजे काही असं पण असू शकतं की आपण त्याला डिसऍग्री पण राहू शकतो।
राईट. त्याच्यानंतर अप्लाय व्हॉट यू ऍग्री. जे तुम्हाला आवडलं ते ऍक्सेप्ट करा, जे नसेल ते सोडून द्या. आणि आपण जसं लहान मुलं झालकर हाय केलं का आहे, मला? आपण ओपन राहायचं आणि आपण लर्निंग केलं तर आपण एक चांगल्यापैकी आपण लर्न करू शकतो. राईट. तर मी एक रिक्वेस्ट करतो सर्वांना की मी म्यूट वर करतोय बाकी लोकांना, म्हणजे मग आवाज डिस्टर्बन्स नाही होणार. आणि कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी म्यूट करा आणि मग बोला, म्हणजे बाकी लोकांना डिस्टर्ब नाही होणार. तर मित्रांनो, आपल्याला जे इंट्रोडक्शन आहे तर पहिले आपण घेऊ की एक इंट्रोडक्शन ऑनलाईन आपल्याला द्यायचे आहे. तर चॅटबॉक्स मध्ये टाकायचे आपलं नाव, प्रोफेशन आणि तुम्ही सेशन का जॉईन करताय आणि याच्यातून तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे आणि तुम्हाला आउटकम काय पाहिजे आपल्या मुलासाठी. तर पहिले आपल्याला काय टाकायचं चॅटबॉक्स मध्ये, प्रत्येकाने आपलं नाव टाका, प्रोफेशन टाका आणि सेशन का जॉईन केलंय, रिझन काय हे सेशन जॉईनचं, आणि तुमचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत सेशन पासून. अनम्यूट करून पण तुम्ही बोलू शकता की तुमची अपेक्षा काय आहे. कारण प्रत्येकाने आज म्हणजे ना सर्वपित्री अमावस्येचं जेवण केल्यानंतर उठलेत आणि आता जॉईन केलेलं आहे, म्हणजे काहीतरी पर्पज आहे तेव्हा आपण जॉईन करतो ना. तर तुमची काय इच्छा आहे किंवा काय पर्पज आहे, तुमचं एक्सपेक्टेशन काय आजच्या सेशन पासून, ते तुम्ही तिथे टाका चॅटमध्ये. आणि कशासाठी तुम्ही जॉईन केलंय, म्हणजे मी तुम्हाला पूर्णपणे न्याय देऊ शकतो या सेशनला. किंवा मग तुम्हाला काय वाटतंय की व्हॉट यू वॉन्ट टू बिकम वेन युअर चाइल्ड. फक्त पहिले सुरुवातीला हे टाका किंवा एक्सपेक्टेशन काय सेशन पासून. ओके. पूजा पाटील मॅडम फार्मसीला आहेत इन टीचिंग फील्ड फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके ग्रेट. अजून प्लीज टाका, लवकर टाईप करा किंवा अनम्यूट करूनही तुम्ही बोलू शकता. अजून एक तुम्हाला टाईप करायचं आहे मित्रांनो, की तुम्ही जेव्हा लहान होता तर तुम्हाला काय वाटत होतं की तुम्ही कोणत्या प्रोफेशन मध्ये जायला पाहिजे. एक चॅटबॉक्स मध्ये टाका की डॉक्टर, इंजिनियर, IAS, तुम्हाला काय वाटत होतं. डॉक्टर अमित वागडे, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, जॉईंट फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके. कोमल पाटील म्हणजे डॉक्टर व्हायला पाहिजे होतं. अरुणजी म्हणजे डॉक्टर आहे. तुम्हाला काय वाटत होतं की लहानपणी तुम्ही काय करायला पाहिजे होतं, म्हणजे आज लहानपणी असताना असं वाटत होतं की अरे मी हे केलं असतं तर खूप बेटर झालं असतं असं. लाजू नका, टाका, म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला. आपल्याकडे 36 लोक आहेत, 37 आहेत आता. ऍडव्होकेट व्हायचं होतं हर्षाला. ओके. अजून गव्हर्नमेंट ऑफिसर, राईट, भाग्यश्रींना वाटतं. राईट. फॅशन डिझायनर, व्हेरी गुड, भाग्यश्री पाटील. पॅरेंटिंग, मुलांना स्वतःबद्दल विश्वास आणि मुलांमध्ये आपलं नातं उत्तम कसं करता येईल. ओके. नीता सूर्यवंशी मॅडम. ओके ग्रेट. गायत्री ठाकरे मॅडम, MBA कम्प्युटर, गुड सॉफ्टवेअर डेव्हलपर. ओके. मला ॲडव्होकेट व्हायचं होतं पण थेरपिस्ट झालं. ओके. ॲडव्होकेट व्हायचं होतं पण थेरपिस्ट झालं इन IT फील्ड. राईट. थँक्यू. तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे सर्वांचा आणि खूप मजा येणार आहे आपल्याला आजच्या याच्यामध्ये. आणि आपण एक इंटरॅक्टिव्ह करतोय वेबिनार आजचा. तर तुम्ही बघा मित्रांनो, पॅरेंटिंग म्हणजे काय, की व्हॉट इज पॅरेंटिंग, म्हणजे याचा अर्थ काय होतो. तर पॅरेंटिंग म्हणजे तुम्ही मला एक सांगा, पॅरेंटिंग हे जे आहे आर्ट्स आहे का सायन्स, टाईप A और येस, तुम्हाला काय वाटतं. पॅरेंटिंग आर्ट्स आहे का सायन्स. आर्ट्स आहे. आर्ट आर्ट आहे. आर्ट आणि सायन्स दोघेही असं म्हणतात काही जण. ओके. त्याच्यानंतर आपण बघू की गुड पॅरेंटिंग और बॅड पॅरेंटिंग, म्हणजे चांगलं पालकत्व आणि खराब पालकत्व. कॉन्शियस पॅरेंटिंग आणि अनकॉन्शियस पॅरेंटिंग म्हणजे काय. कॉन्शियसली पॅरेंटिंग करतोय आपण आणि अनकॉन्शियसली पॅरेंटिंग करतोय. इफेक्टिव्ह पॅरेंटिंग
आणि इनइफेक्टिव्ह पॅरेंटिंग. आता सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी काय करायचंय की तुमच्या मुलामध्ये तुम्हाला काय क्वालिटीज पाहिजे ते तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये लिहायचं. तुमच्या मुलामध्ये काय क्वालिटीज तुम्ही एक्सपेक्ट करताय, नीता मॅडम, भाग्यश्री मॅडम, त्या तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये टाकायचे आहेत की सर मला ह्या क्वालिटीज माझ्या मुलांमध्ये पाहिजे. आणि तुम्ही बघा जे लोक टाकतील ना चॅटबॉक्स मध्ये त्यांचे मुलं तसेच होते. तुमचे एक्सपेक्टेशन काय आहे मुलांकडून? मुलांनी कसं राहायला पाहिजे, आयडियली त्यांच्यात काय क्वालिटीज तुम्ही बघताय मुलांमध्ये? किंवा तुम्ही हँड रेस करा, अनम्यूट करून पण तुम्ही बोलू शकता. ओके, अरुणजीनी आलेलं, डेअर टू डू एनिथिंग, गिव्ह रिस्पेक्ट, डू सिन्सिअरली. फर्स्ट क्लास अरुणजी, व्हेरी गुड. अजून अजून काय आहेत? सर्वांना लिहायचे आहेत चॅटबॉक्स मध्ये ना, तुम्हाला लिहायचे आहेत क्वालिटीज काय काय आहेत. दर्शन जी, स्वराली जी, श्रद्धा गोरल, सबको लिखना है कि आपको बच्चे में क्या एक्सपेक्ट करते हो. देखिए, अगर आप लिखने के लिए कष्ट नहीं लेंगे तो बच्चा वैसे होगा क्या? मतलब ये आपको खुद को सोचना है. कॉन्फिडेंट एंड बोल्ड, शुभदा येवले जी बोल रहे हैं बिहेवियर में. ओके, व्हेरी गुड शुभदा जी. खूप फर्म आणि पॅशनेट झाले पाहिजे सांगितल्या बाबतीत. ओके, व्हेरी गुड. श्वेता चकोते मॅडम म्हणतायत कॉन्फिडेंट पाहिजे, ओबिडियंट पाहिजे आणि फिअरलेस पाहिजे एकदम. ओके, डॉक्टर अमित म्हणताय सिन्सिअरिटी इन स्टडीज, फॉलो पॅरेंट्स अँड टीचर्स इन्स्ट्रक्शन्स. ओके, व्हेरी गुड. श्रद्धाजी म्हणताय कॉन्फिडेंट पाहिजे, डिअर टू डू एनिथिंग आहे. पूजाजी म्हणताय सेल्फ कॉन्फिडन्स पण पाहिजे, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स, जास्त प्रयत्न करणे, डिसिजन मेकर किंवा सातत्य पाहिजे. ओके, म्हणजे कंटिन्युटी पाहिजे कामामध्ये. ओके, फर्स्ट क्लास. अजून खूप सारे पॅरेंट आहेत ज्यांचे येत नाहीये. देवयानी जी आहे, दीपमाला जी आहे, भारती कोठावदे आहेत. अजून खूप सारे पॅरेंट आहेत की जे रिस्पॉन्स देत नाहीये. तर प्लीज जरा तुम्ही पार्टिसिपेट करा. सोनल गोसावी मॅडम आहेत. ओके, राईट. अजून आले की स्वराली मॅडम खूप कॉन्फिडंट आणि काहींनी सिच्युएशन आली तर कामली फेस केले पाहिजे. ओके, व्हेरी गुड. बघा, आपल्याकडे एक्सपेक्टेशन खूप आहेत का नाही आपल्याला मुलांबद्दल, की मुलांनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, बरोबर? तर आपल्याला ह्या क्वालिटीज मुलामध्ये पाहिजेत. आता यात सर्वांनी लक्ष ठेवा की कोण काय लिहिलेलं आहे. आणि यात तुम्हाला गायत्री ठाकरे म्हणतायत सर यात एक डॉन स्टुडंट पण आहेत जे कॉलेज मध्ये आहेत आणि काही जॉब सर्च करताय. ओके मॅडम, ऍक्च्युली हा 2 ते 12 वर्ष वयोगटासाठी आहे, त्यामुळे आपण त्यांच्याशीच बोलणार आहेत आज. स्वतःची क्वालिटी समजून त्यात अजून एक्सप्लोर करणे. ओके, तर त्यांच्यासाठी आपण एक वेगळा वेबिनार असेल ते आपण घेऊ. आजचा जो विषय आहे तो आपण 2 ते 12 वर्ष वयोगटासाठीच आहे. ठीक आहे. राईट. एक अजून एक आलेलं आहे चाइल्ड, स्वतः शिकण्याची उत्सुकता पाहिजे, म्हणजे सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, दीपमालाजी म्हणताय. ओके, आता एक मला सांगा पॅरेंटिंग म्हणजे काय. तर गुगलला जर आपण सर्च केलं तर पॅरेंटिंग म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी ऑफ ब्रिंगिंग अप ऍज अ चाइल्ड ऍज अ पॅरेंट, म्हणजे पॅरेंटिंग होतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण काही ऍक्टिव्हिटी केली आणि पॅरेंटला ब्रिंगिंग अप करतो त्याला आपण पॅरेंट म्हणतो. आता हे जे पॅरेंटिंग आहे तर तुम्ही बघा सध्याची जी आई आहे तिची अशी सिच्युएशन आहे, म्हणजे एका हातात लॅपटॉप आहे, अभ्यास आहे, जेवण बनवायचे, मुलांना सांभाळायचं, प्रेस करायचे आणि स्वयंपाकही करायचं आहे, भांडी धुवायचे, घर सांभाळायचे आणि मुलांना सांभाळत आहे.
म्हणजे आता जसं नवरात्र सुरू होणार आहे तसे दुर्गा मातेचे 9 रूप आहेत, तसे सर्व दुर्गा म्हणून काम करतात. म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या रोलमध्ये आहे. राईट. कुणाल कटारियानी खूप लिहिलं, बी रिस्पेक्टफुल टू एव्हरीवन, बी कॉन्फिडंट बट नॉट ओव्हर कॉन्फिडंट, पॅशनेट अबाउट ड्रीम, क्रिएटिव्हिटी, एव्हरी मुवमेंट फुल्ली, डू कर्मा विदाउट एक्सपेक्टेशंस. ओके, राइट. सो बढ़िया सर. ये अपन 2 से 12 साल के लिए देख रहे हैं. आता हे बघा, सध्याची जी परिस्थिती आहे मित्रांनो, ही खूप व्होलेटाईल सिच्युएशन आहे. तुम्ही बघा, पहिले जी सिक्युरिटी होती तेवढी आहे का आजच्या डेटमध्ये? आजच्या डेटमध्ये खूप व्होलेटाईल सिच्युएशन झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टीची अनसर्टेनिटी आहे. आणि अनसर्टेनिटीमुळे काय होतंय की काही शाश्वतीच नाही राहिलेली आहे कशाबद्दल, आणि कॉम्प्लेक्स वातावरण आहे, म्हणजे एकदम अवघड झालेल्या गोष्टी. आणि अँबिग्युटी म्हणजे काय की समजतच नाही की नेमकं काय करायचं. याला आपण हुक्का म्हणतो. म्हणजे व्होलॅटिलिटी, अनसर्टिनिटी, कॉम्प्लेक्सिटी आणि अँबिग्युटी. तर याच्यामुळे अडचण काय येते की चॅलेंजेसला खूप, पॅरेंट्सला खूप प्रॉब्लेम्स आले मुलांबद्दल, आणि मुलं त्याच्यामधून प्रॉब्लेम्स करतायत. तर आता मी सर्वांना विचारतोय की तुम्ही काय चॅलेंजेस फेस करताय ते चॅटबॉक्स मध्ये टाका. की तुम्ही चॅलेंजेस काय फेस करताय सध्या मुलांबद्दल, तुमची काय कंप्लेंट आहेत तुमच्या मुलाबद्दल, त्या तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका. टाकू शकता तुम्ही चॅटबॉक्स मध्ये की काय कंप्लेंट आहे सध्या, काय अडचण आहे, बिंदास टाका. वॉच टू मच मोबाईल. ओके, आता एक कॉमन कंप्लेंट आहे. सर्वच मुलं तसंच झाले. ओके, मोबाईल ऍडिक्शन, स्टडी करत नाही, हट्टी खूप झालेला आहे भारत बद्दल. ही फिअर टू मीट न्यू पीपल. ओके, नवीन लोकांना भेटतच नाहीये. चिडचिड आणि लेझीपणा जास्त आहे. लेझी होत चाललाय, स्वतःहून काही करायचं नसतं. ओके, किती जरी सांगितलं तरी गांभीर्य नाहीये कशाचा. ओके, दागिनीची म्हणताय. अजून अजून काय चॅलेंजेस आहेत मित्रांनो? सुद्धाजींनी टाकून दिलं ऑल ऑफ द सर्वच प्रॉब्लेम आहेत. ओके, ग्रेट. अजून अजून काय? एक मेजर चॅलेंज येत नाही मित्रांनो, एक खूप इम्पॉर्टंट चॅलेंज आहे, ते तुम्ही टाकलेलं नाहीये. वॉच टू मच मोबाईल. ओके, मोबाईल खूप बघतोय, सिरियसनेस नाहीये. ओके, 13 एज आहे, मुलीचे माझ्या, काही बोललं तर राग येतो आणि पटापट नाही त्याला सांगितलं ते. ओके, त्याला वाटतं. ओके, कळत नाही. मुलांमधील कॉन्फिडन्स कमी आणि लेझीनेस वाढलाय. ओके, रायटिंग नाही आठवत आणि जेवण करत नाही, मोबाईल जास्त टाइम हवा असतो. ओके, हॅपी नसतात मोबाईल. ओके, जिद्दी झालेले आहेत, नो सोशल स्किल. मोबाईल ऍडिक्शन मुळे ऑटिझम वाढतोय लहान मुलांमध्ये, गायत्री मॅडम म्हणतात. ओके, ठीक आहे. अभ्यासासाठी खूप वेळा सांगावं लागतं, हे म्हणजे ओके, स्टडी नाही करत आपण सांगितल्याशिवाय, म्हणजे सांगकामी झालेले आहेत. स्टडी करायला मागे लागावं लागतं आणि कॉन्फिडन्स पण कमी आहे. काही दिले तरी आनंदी किंवा समाधानी नसतात. ओके, एक्सपेक्टेशन वाढले आहेत. अग्रेसिव्ह खूप झालेले आहेत मुलं. ओके, ठीक आहे. राग लवकर येणे. ओके, राग लवकर येतो. ओके मित्रांनो, एक चॅलेंज आहे तुम्ही अजून टाकलेलंच नाही कोणी. इथे 44 लोक आहे. एक मेजर चॅलेंज आहे, ते अजून कोणीच टाकलेलं नाहीये. तो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे मुलांसाठी. तो तुम्ही टाकलाच नाहीये. विचार करा कोणता प्रॉब्लेम आहे. खूप कलिबर आहे पण ते एक्सप्लोरच नाही करत. ओके, ग्रेट. नाही, एक प्रॉब्लेम आहे नीताजी अजून, तो मला पाहिजे, तो येत नाही अजून प्रॉब्लेम. रत्ना मॅडम, अजून काही कोणी मेसेज केलेले किंवा काही जे आपल्याकडे फीडबॅक आहेत ते सांगा बरं. काय काय प्रॉब्लेम आहेत, अनम्यूट करून, याच्यातून काही राहिले असतील तर. बऱ्यापैकी प्रॉब्लेम सांगितले, परंतु अजून एक जर बघितलं ना तर सेल्फ असेसमेंट, स्वतःला ओळखणे.
हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आणि आपण म्हणतो की त्याला आपण शिस्त लावण्यामागे जातोय, परंतु तो का ऐकत नाहीये ते पालकांनी समजून घेतलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. आता आहे ना, हे सर्व प्रॉब्लेम सर्वांनी सांगितलं मित्रांनो, पण एक मेजर प्रॉब्लेम आहे, तो अजून आलेलाच नाही आणि तो येत पण नाहीये लिस्टमध्ये तुमच्या. सांगू तुम्हाला सर्वांना? इंटरेस्टेड आहे सर्वजण? बघा मित्रांनो, मेजर प्रॉब्लेम आहे ना आजच्या डेटमध्ये पासिंग द पार्सल आहे. बघा, जसं आई वडील असतील ना तसे मुलं मुली असतात, राईट? आणि जसं तुम्ही बघा, लहान मुलं आहेत ना, वडील जसं फोनवर बोलतील तसं ते बोलतात, जसं आपण वागतो तसं ते वागतात. डू यू अग्री विथ मी? तर मेजर प्रॉब्लेम आहे ना माझ्या मते मित्रांनो, बिगेस्ट चॅलेंज हा पॅरेंटच आहे. तुम्हाला काय वाटतं की पॅरेंट हा प्रॉब्लेम आहे की नाही? आणि याला कोणी लवकर ऍक्सेप्ट नाही करत की बाबा पॅरेंटच प्रॉब्लेम आहे. आणि आपण काय करतोय की आपण चेंज नाही होते आणि मुलांना सांगतोय तुम्ही चेंज व्हा. डू अग्री विथ मी? आता जस्ट एक सिंपल सांगतो, फंडामेंटल्स ऑफ पॅरेंटिंगचे काय आहेत, राईट? तर मेन फंडामेंटल्स काय आहे मित्रांनो, की इट्स नॉट अबाउट द चाइल्ड, की तुमच्या मुलाबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये, तो निरागस आहे, एकदम चांगला आहे आणि खूप खूप व्यवस्थित आणि हॅपी आहे, मुलाचा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम इट्स ऑल अबाउट यू. प्रॉब्लेम हा पालकांमध्ये आहे. आणि पालक जर सुधारले नाही तर मुलांना कसं काय सुधारवणार आहे, मला एक सांगा, राईट? आता तुम्ही बघा, तुम्ही मला सांगाल की सर असं काय तुम्ही म्हणताय, की याला ना मित्रांनो आपल्याला एक प्रॉपर डिकोडिंग करणं गरजेचं आहे, की मी असं का म्हणतो, की याचं कारण काय, राईट? की आता तुम्ही बघा की डिकोड केलं की तुम्ही मुलांना ओळखतात का, तुमच्या मुलांना एकदम चांगल्यापैकी ओळखतात का? खूप पालक म्हणतील सर मला तर माझ्या मुलाचं सर्व माहिती आहे, लहानपणापासून मी बघतोय, पण मी सांगतो त्या फॉर्मॅटमध्ये आता तुम्हाला टाकायचंय. आता त्याच्यात काय काय पाहिजे मुलाबद्दल, तुम्हाला तुमच्या मुलाचा स्वभाव माहिती आहे का? तुम्ही त्याची पर्सनॅलिटी समजून घेतायत का? दुसरी गोष्ट, तुमच्या मुलाची हॅबिट्स काय तुम्हाला माहिती आहे का? त्याचं बिहेवियर माहिती आहे का? त्याचे लाइकिंग किंवा डिसलाइकिंग तुम्हाला माहिती आहेत का? एक विचार करा या प्रश्नांवर, जे मी तुम्हाला विचारतोय, राईट? त्याचे कोर व्हॅल्यूज काय आहे, त्याचं बिलीफ काय आणि त्याची फिलॉसॉफी काय आहे? आता तुम्ही बघा, व्हॅल्यूजला मराठीतून आपण काय म्हणतो, नीतिमूल्य. आणि बिलीफ म्हणजे काय म्हणतो, विश्वास. आणि फिलॉसॉफी, की त्याची फिलॉसॉफी कशी डेव्हलप झालेली आहे, तुम्ही ओळखतात का याच्याबद्दल मुलांना? आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करून बघू. काही लोकांनी येस सांगितलं, काही लोकांनी नो सांगितलं. येस, आणि जेव्हा हे समजेल ना, तर आपण मुलांना प्रॉपर हँडल करू शकतो आणि त्यांच्यावर आपण काम करू शकतो. आता हे बघा, याच्यासाठी एक कॉर्पोरेटमध्ये एक टर्म असतो ज्याला आपण सॉर्ट म्हणतो. सॉर्ट म्हणजे काय, स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. पहिले एक पेपर घ्या तुम्ही, आणि त्या पेपरवर किंवा चॅटबॉक्समध्ये पण टाका की तुमच्या मुलाच्या स्ट्रेंथ काय आणि विकनेसेस काय आणि त्याची ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट काय आहे. याच्यासाठी मी एक 2 मिनिटं देतोय तुम्हाला, की तुम्ही डायरी पण आणू शकतात, पेपरवर पण लिहून टाकू शकतात, किंवा चॅटबॉक्समध्ये टाका की तुमच्या मुलाची स्ट्रेंथ काय, तो वीक कुठे आहे. हे बघा, जी स्ट्रेंथ असेल ती ऑपॉर्च्युनिटी होते, जो वीक आहे त्याच्या पुढे प्रॉब्लेम येतील त्याला. म्हणजे इंटरनल काय आहे, स्ट्रेंथ आणि विकनेस. तर मी एक 2 मिनिटाचा वेळ देतोय, तुमच्या मुलाच्या स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्ही आठवण करा आणि ते चॅटबॉक्स मध्ये टाका. म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो, की त्याची शक्ती काय आहे, विकनेस म्हणजे काय,
त्याची चॅलेंजेस किंवा तो कमकुवत कुठे आहे मित्रांनो? बघा एक पॅरेंट आले अरुणजींनी, इंथुजियाझम, एनर्जेटिक, डू फास्ट आणि हॅपी स्ट्रेंथ आहेत. पण त्याचे वीकनेस काय आहे अरुणजी? तो वीक कुठे आहे? तर एक सर्व पॅरेंटला विनंती आहे माझी की तुम्ही शांतपणे बसा, आई वडील दोघं जण एक चार्ट बनवा प्रत्येक मुलाबद्दल. समजा 2 मुलं असतील तर दोघांसाठी चार्ट बनवा की त्याचा स्ट्रेंथ काय आणि त्याचा वीकनेस काय आणि त्याचं ऑपॉर्च्युनिटी किंवा थ्रेट काय आहे. आपण ऍक्च्युअली ना जेव्हा एक फिजिकल घेऊ त्यावेळेस आपण याच्यावर अजून वेळ देऊ शकतो. तर मी एक पुढे घेतोय. अजून एक कसं आलं, वीकनेस आहे, इम्पेशंट आहे, डू व्हॉट ही लाईक. ओके, तर आपल्याला आता स्ट्रेंथ आणि वीकनेस समजलं तर आपल्याला त्याच्यावर काम करता येतं. आता काय असतं तुम्हाला सांगू, आयडियल चाइल्ड आहे ना, हे पण पासिंग द पार्सल आहे. म्हणजे जसे आई वडील असतील तसं मुलं बघतात. आणि आयडियल चाइल्ड हे आयडियल पॅरेंटमुळे होतं. डू एग्री विथ मी? जर पॅरेंट आयडियल असेल तर आयडियल होतील ना. मला एक सांगा, आपले आजी आजोबा जसं होते किंवा आपले आई वडील जसे होते तसं आपण करतो ना, राईट? तुम्ही मला एक सांगा की समजा एखाद्याला ना, त्याला वडिलांनी मारून मुटकून खूप शिकवलेलं आहे, 1-2 लावल्या पहिले की त्याला अभ्यास कर. मग तो काय करतो की मला यार असं माझ्या वडिलांनी केलं होतं ना, मी पण असंच करायला पाहिजे. जोपर्यंत मुलाला 2 लावत नाही आपण तोपर्यंत मुलं शिकत नाही. म्हणजे असं आपण वर्कआउट करत असतो. श्वेताजींनी पण टाकलं, क्लेवर, एनर्जेटिक, रेडी टू लर्न, इमोशनल आणि गिव्हअप करून देतो. राईट? तर आता काय होते की पासिंग द पार्सल आहे. तर हे सेम पार्सल आहे ना, आपल्याला आई वडिलांकडून मुलांकडे जाते. आणि आपण काय करतोय मित्रांनो, बेंचमार्क सेट करून टाकतोय सोसायटीचा. आता बेंचमार्क सेट आई वडील कसं करतायत की अरे आमचा मुलगा आहे ना, तो बघा ह्या स्कूलला जातोय, तो त्या स्कूलला जातोय, आणि जे इंटरनॅशनल स्कूल आहेत ना तिथे मुलांना टाकतात. का? कारण हा स्टेटस पॉईंट झालाय की अरे तुमचा मुलगा कोणत्या शाळेत आहे, राईट? आणि जर का तो मराठी शाळेत असेल किंवा सेमी एला असेल तर खूप पालकांना कमी वाटत. आणि कोणी भेटलं की अरे त्याला किती पॅकेज आहे, याला किती पॅकेज आहे. म्हणजे मला एक सांगा, जी सोसायटी आहे त्याचा प्रेशर कोणावर येतोय? तो मुलावर येतोय. आणि आपण कम्पेअर काय करतोय की अरे यार बघ त्याचा मुलगा तो फर्स्ट आला, तू का नाही येते? म्हणजे उदाहरणार्थ खूप लोकांना असं वाटतं की अरे कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याला 30 लाख 40 लाख पगार आहे, माझ्या मुलाला का कमी आहे? म्हणजे मला एक सांगा मित्रांनो, हा जर बेंचमार्क सेट करतोय आपण सोसायटीसाठी की लोक काय म्हणतील, म्हणजे हा एक खूप मोठा डिसीज आहे. तो डिसीज आपण काढून टाकायला पाहिजे पहिले की लोक काय म्हणतील. मला एक सांगा, नॉर्मली आपण भेटल्यावर असं होतं की नाही? आणि तुम्हाला एक सांगतो, ऍज अ काउन्सिलर माझ्याकडे खूप सारे मुलं येतात, तर मोठ्या मोठ्या शाळेत टाकतात मुलांना. 1.5-2 लाख रुपये फी असते आणि फक्त स्टेटस म्हणून टाकतात, आणि नंतर ते मुलं पास पण नाही होत. काल एक मुली आलेली माझ्याकडे, मी नाव नाही घेऊ शकत, तर ती 10वीला ICSE मध्ये होती. तर 10वीला ती फेल झाली तरी 11वी-12वी आणि त्यांनी ICSE लाच ठेवलं. म्हणजे उपयोग नाही आहे ना. जर त्या माणसाची कॅपॅसिटी नाही आहे तर तुम्ही त्याला काम कसं काय देताय आणि तुम्ही कम्पेअर कसं करताय? आणि आईवडील काय म्हटलं की ती 10वी 25 वर्षाची मुलगी झाली, लग्नाच्या पोझिशन मध्ये आली आज, आणि ती 10वी पास पण नाहीये. आणि फक्त आणि नंतर काय घाबरतात की अरे प्रेस्टिजसाठी घाबरतात. आता सोसायटीचा जो बेंचमार्क आहे मित्रांनो, हा आपण क्रिएट करतोय. आणि या लोक काय म्हणतील हा जर सोडला तर आपण चांगलं काम करू शकतो. डू एग्री विथ मी? तुम्हाला काय वाटतं? सोसायटीला घाबरून मुलांवर आपण वर्क करायला पाहिजे का? उलट सोसायटीने म्हणायला पाहिजे की आम्ही चांगलं काम करतोय. तर पॅरेंटिंग जे आहे मित्रांनो, रेज युअर सेल्फ बिफोर यू रेज युअर किड्स, असं कोण म्हणतो? जग्गी वासुदेव जे सद्गुरू आहेत ना, तर ते असं म्हणतात की पॅरेंटिंग म्हणजे काय, रेज युअर सेल्फ बिफोर यू रेज युअर किड्स. म्हणजे आपल्याला बदलावं लागणार आहे. आपल्याला मुलांमध्ये जर बदल करून आणायचं असेल तर पहिले आपल्याला रेज करावं लागतं. आणि आता हे जे रेज आहे, तुम्ही जर का बघितलं आपला सनातन जो धर्म आहे, हिंदू धर्म आहे, ते इंडियन वे मध्ये जी पॅरेंटिंग होते किंवा जे वेदांमध्ये होतात तर एक गर्भसंस्कार पासून होतं. तुम्ही बघा, जेव्हा कन्सेप्शन होतं पहिले 3 महिने, 6 महिने, 9 महिने, राईट, बालाजी तांबेचे पुस्तकं किंवा घरात धार्मिक वातावरण किंवा खूप साऱ्या गोष्टी करतात
राईट. तर ते आपण तेव्हापासून त्यांना डेव्हलपमेंट करतोय. आणि मित्रांनो, आम्ही आत्ताच म्हणजे खूप सारं वर्क करतोय. तर कन्सेप्शन पासून जे आईवडिलांचे विचार असतील ना, त्या पद्धतीने मुलं डेव्हलप होतात फर्स्ट 9 months मध्ये. आणि ज्या मुलांचे गर्भसंस्कार झाले आहेत आणि आईवडिलांनी केअर घेतली आहेत ना, ते मुलं खूप वेगळे आहेत. आणि ज्यांच्यावर काही संस्कार नाही झाले ते मुलं खूप वेगळे आहेत. याचा आम्हाला खूप अनुभव आलेला आहे आता. राईट. आणि प्रत्येक चाइल्डची डेव्हलपमेंट आहे आणि वेगळ्या वेगळ्या स्टेजला आहे. तर तो लहानपणापासून मोठ्यापर्यंत जातोय. आता तुम्ही बघा, एक ही वर्ड आहे, फिनिश द फाईल्स आर द रिझल्ट ऑफ द इयर ऑफ द सायन्स स्टडी कंबाईन विथ द एक्सपिरियन्स ऑफ द इयर्स. तर मला एक सांगा, या वर्ड मध्ये एफ किती आहेत बरं? एफ किती आहे तिथे? या स्लाइड मध्ये एफ किती आहे? कॅन यू पुट इन चॅट बॉक्स? किती एफ आहे तिथे? मोजू शकता तुम्ही किती एफ आहेत? ओके, ग्रेट. अरुणजी म्हटले 6, आयुष म्हणताय 5. ओके, राईट. 5 आहेत असं म्हणताय. ओके, आपण बघू इथे किती आहेत. किती आले? 6 आहेत, एकदम बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, काही लोकांना 5 वाटले, कोणाला 3 वाटले, कोणाला 6 वाटले. राईट. म्हणजे फरक काय झाला? ही मित्रांनो एक प्रिन्सिपल आहे, E+R=O. ई म्हणजे काय? इव्हेंट. आर म्हणजे रिस्पॉन्स आणि ओ म्हणजे आउटपुट. आता एक सिंपल एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही मुलाला ट्युशनला घेऊन जातात बाईकवर, किंवा त्याला शाळेत सोडायला जातात बाईकवर. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही बाईकवर जाताय त्यांना सोडायला, तर त्यावेळेस आहे ना, समजा समोरून एक माणूस आला बाईकवर आणि त्याने जोरात ठोकलं, राईट, मुलाला. राईट. तर काय अडचण येऊ शकते? काय अडचण येऊ शकते? काय अडचण येऊ शकते मित्रांनो? तुमचा रिस्पॉन्स काय राहील? तुमच्या बाईकला एखाद्याने जोरात धक्का मारला, म्हणजे ठोकलं, मी असं म्हणेन, तुम्ही काय कराल? चॅटबॉक्स मध्ये टाका किंवा अनम्यूट करूनही तुम्ही बोलू शकता. काय कराल तुम्ही? त्याचा राग बरोबर. हा, येस, भक्तीजी बोला. ट्राय टू कंट्रोल द बाईक. ओके. नाही, त्याने धक्का मारूनच दिलाय आपल्याला. आधी तर मुलाला काही झाले तर हे बघू. ओके, ट्राय टू कंट्रोल द बाईक. ओके, ठीक आहे. अजून अँग्री. ओके, ग्रेट. अजून भांडण होईल, राग येईल त्याचा, एकदम बरोबर. ठीक आहे. म्हणजे मॅडमने एकदम बरोबर सांगितलं. पहिले तर आपण काय म्हणू, भांडण होईल म्हणजे काय? टेल दॅट पर्सन सी. ओके. काही जण ना, तुम्ही बघा, एकदम सौम्य पद्धतीने हँडल करतायत. आणि काही जण काय करताय, की बाबा डायरेक्ट भांडण करतील, किंवा तू कसं काय ठोकलं, तुला चालवता येत नाही का? जर त्याने ठोकले तर त्याला बघू. राईट. चूक नेमकी कोणाची ते पाहू. ओके, राईट. आता मला एक सांगा, चुकी त्याची किंवा अशी ही घटना घडली आणि भांडण झालं. ओके, ग्रेट. पाटील सर म्हटलं की फर्स्ट ट्राय टू फाइंड आउट द अमाउंट ऑफ इंजुरी अँड देन रश टू द हॉस्पिटल. ओके, ग्रेट सर, व्हेरी ग्रेट. फर्स्ट तर मुलांची जबाबदारी. ओके, एकदम बरोबर. मित्रांनो, मला एक सांगा, प्रत्येक जण आहे ना, आजच्या डेटमध्ये एक वेगळ्या माइंडसेटने काम करतोय. ते एक वेगळ्या माइंडसेटने काम करतोय. तर समजा तुम्ही तिथे मुलाच्या समोर भांडण झालं आणि त्या माणसाला तुम्ही शिव्या दिल्या पहिले, किंवा त्याला मारलं,
किंवा काय केलं. तर मुलगा काय करतोय, मुलगा तिथे बघतोय, ऑब्झर्व करतोय की अशी घटना घडली तर माझे आई वडील कसे रिॲक्ट करताय. समजा जे भांडण करतील किंवा शिव्या देतील, मग आपण काय म्हणतो, अरे मी त्याला काही शिव्या शिकवल्या नाही कधी, मग हा कसं काय शिव्या देतो. म्हणजे मेन काय आहे की तुम्ही कसं रिॲक्ट करताय त्यावेळेस. म्हणजे ती क्रिटिकल सिच्युएशन आहे आणि तेव्हा काय होतं, ऍक्च्युअल नेचर माणसाच्या समोर येऊन जातं. आणि मुलं काय करतात मित्रांनो, हे सर्व ऑब्झर्व करतात. ते ऑब्झर्व करून ते आपली कॉपी करतात. आणि पुढच्या वेळेस काही झालं तर तो काय विचार करेल की अरे ते मम्मी किंवा पप्पा होते ना, त्यांनी असं ठोकलं तर आपण करायलाच पाहिजे. आणि दुसरा परिणाम काय होतो मित्रांनो, हे बघा सध्या ना मुलं जे गेम खेळतायत मोबाईलवर, जे ऍडिक्शनचे गेम आहेत, तर तिथे ना लोकांना मारामारीचे गेम खेळतायत. म्हणजे त्यांना मारलं की पॉइंट्स मिळतात. आणि मारलं की पॉइंट मिळतात. आणि मग एखाद्या वेळेस आपण त्यांना सांगितलं की अरे तुम्ही एक काम करा, या याला आता मारायचं तर तो पटकन मारतो. तुम्ही बघा, एक पुण्यात केस झाली, अग्रवाल फॅमिली सर्व आतमध्ये बसली आहे. लहानपणी आहे ना हा मुलगा खूप जास्त रेसिंगच्या गाड्या खेळत असेल, कारण घरची परिस्थिती खूप चांगली आहे. आणि रेसिंगच्या जे गेम खेळतात ना मुलं, त्यावेळेस एक लाईफ मिळतं, पण पुढचं लाईफ मिळेल का, म्हणून त्याने काय केली, ऍक्च्युअल गाडी मिळाली तर तो तसंच धावायला गेला आणि त्याने उडून दिलं. आणि आतमध्ये आई वडील पण बसले. डू यू अग्री विथ मी की एक कनेक्शन होतंय. म्हणजे लहानपणी मुलाच्या माइंडमध्ये जे काही पडतंय त्याच्यानुसार मुलं घडत आहे. म्हणजे याचा इम्पॅक्ट काय आहे मित्रांनो, की त्यावेळेस जर आई वडिलांनी खबरदारी घेतली असतील, आता आजी आजोबापासून आई वडील सर्व आतमध्ये बसलेत, तर ही जबाबदारी कोणाची आहे, ही जबाबदारी आहे आई वडिलांची. की आई वडील त्या घटनेला तुम्ही कसं रिॲक्ट करताय. आता समजा कोणी पैसे मागायला आला आणि वडील घरीच असतात आणि आईला सांगतात की सांग त्यांना मी नाहीये, किंवा आता तर फोनवरच उचलतच नाही किंवा रिस्पॉन्सच देत नाही. आणि मुलं बघत असतात की अरे ते तर पैसे मागायला आले की असं करतात. मग पुढच्या वेळेस मुलगा काय करेल की त्याच्याकडे जर कोणी पैसे मागायला आले तर तो पण तेच करेल की अरे वडील तर असंच करत होते. म्हणजे मित्रांनो काय झालं की कोणती घटना आहे जी मुलांसमोर घडते आणि त्याचा रिस्पॉन्स तुम्ही देताय आणि त्याच्यावरून आउटकम येतंय, तर हे पालकांना बघण्याचं खूप गरजेचं आहे की तुम्ही राईट, की तुम्ही त्याला रिस्पॉन्स कसा देताय आणि त्या रिस्पॉन्सवर त्याचा आउटकम डिपेंड राहणार आहे. समजा एखादा पालक आहे जर जो खूप समंजने असेल, तर त्यांनी तो हॉस्पिटलला घेऊन गेला किंवा त्याला विचारेल समस्याने, मग मुलाला काय लक्षात येतं की अरे माझे आई वडील असं करताय तर मलाही असंच करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला घटना कोणतीही असू शकते. आणि आज मित्रांनो इतक्या घटना घडत आहेत डेली बेसिसवर आपल्यासोबत, मुलांसोबत, आणि ह्या घटनेला आपण कसा रिस्पॉन्स देतो याच्यावर आउटकम डिपेंड आहे. आणि याच्यासोबत काय होतंय, आपलं हे अनकॉशियस पॅरेंटिंग होतंय. म्हणजे याला आपण काय म्हणतो की आपण त्याला काही शिकवत नाही अशा वेळेस, पण तो खूप जास्त शिकतोय याच्यातून. आणि हे जे काही तो शिकतो आहे, आणि याच्यावर एक रिसर्च केलेला आहे. तर हा एक खूप मोठा रिसर्च आहे. एक मासारू इमोटो म्हणून एक शास्त्रज्ञ होते जापानचे. त्यांनी पाण्यावर प्रयोग केला की पाणी आणि शब्द याचा काय परिणाम होतो. म्हणजे आपण एखाद्या मुलाला म्हटलं की अरे तू गाढव आहे, गाढव आहे, तू, मग त्याला काय वाटतं, अरे मी गाढवच आहे, मला येत नाही, किंवा तू खूप डब्बू आहे. आपण काय म्हणतो मुलांना, काही असं आरोळ्या मारत असतो आणि त्याला एक पेट नाव देऊन टाकलं ना, तर त्याच्या माइंडमध्ये तेच जातं की अरे हा काही कामाचंच नाहीये. आणि नेहमी खूप सारे पालक त्यांचे एक्सपेक्टेशन इतके जास्त आहेत ना, तर ते मुलांना सांगतात अरे तुला काही येत नाही, आमच्या वेळेत असं होतं, तू तर हे करू शकणार नाही. मग त्याच्या मनात काय भीती जाणार आहे की अरे स्वतःला इगो समजतायत आणि मला काहीच समजत नाही. तो मुलगा खूप जास्त घाबरतो. तर इसरो जे इमोटो आहे, तर त्यांनी काय केलं की मुलाला शब्द सांगितले की बाबा थँक्यू म्हटले, किंवा विजडम आहे, ट्रूथ आहे, किंवा युअर फूल, आय लव्ह यू. तर तुम्ही बघा जे सिम्बॉल आहेत त्यांनी नंतर स्कॅन केले, आणि त्या स्कॅन पासून आहे ना कसे मॉलिक्युल्स फॉर्म झालेत आणि पिक्चर फॉर्म मध्ये आलेले आहेत. आणि याचा युट्यूबवर एक व्हिडिओ आहे, एक 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा की पोल्युटेड वॉटर कसं असेल तर तो कसा दिसायला पाहिजे, इव्हिल असेल तर तो कसा दिसायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय मित्रांनो,
की जे तुम्ही मुलाला बोलताय ते शब्दांनी पण त्याच्यावर परिणाम होतोय. याचा मी तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट सांगतो. घरात तांदूळ घ्या, 2 बॉटलमध्ये तांदूळ घ्या. एक जे तांदूळ असेल ना त्याला तुम्ही आय लव्ह यू म्हणा किंवा खूप प्रेम करा की अरे खूप चांगला तांदूळ आहे असे तसे. एक दुसऱ्या रूम मध्ये एक तांदूळ ठेवा आणि त्याला शिव्या द्या ज्या तुम्हाला शिव्या द्यायच्या असतील. आणि 1 महिन्यांनी ना दोघंही भात बनवा. तर तुम्ही बघा जो भात शिव्या दिलेला असतील ना तो महिन्याभरात करपून जातो. आणि ज्याला तुम्ही खूप प्रेम केलेलं असेल ना तो भात एकदम चांगला तयार होईल. म्हणून तुम्ही बघा आपल्याकडे जेव्हा आपण प्रसाद घेतो किंवा कोणत्या मंदिरात जातो तिथे आपण जेव्हा प्रसाद घेतो त्याची टेस्ट खूप वेगळी असते. का? कारण तिथे मंत्रोच्चार शब्द त्याच्यावर पडलेले असतात. म्हणून तुम्ही बघा आपण नेहमी म्हणतो सत्यनारायणच्या प्रसादाला जेव्हाही गेलो प्रसाद बनवला तर त्याची टेस्ट खूप वेगळी असते आणि साधा शिरा बनवला तर त्याची टेस्टच वेगळी असते. डू एग्री विथ मी? राईट येस इंटू चॅट बॉक्स और नो जर तुम्हाला अनुभव आलेला असेल तर. हा शब्दांचा खेळ. का? कारण त्या प्रसादाला जे शब्द आहेत ना ते ऐकलेले असतात. त्यामुळे तुम्ही बघा गणपतीच्या वेळेस असेल किंवा आपण जो काही प्रसाद बनवतो एक भक्तिभावाने तर त्याचा आपल्याला खूप इम्पॅक्ट होतो आपल्यावर. म्हणजे तुम्ही बघा रिलेट करू शकाल तर आपण जर का मुलाला जर का अशी शब्द देत राहिलो तर त्याचा बिहेवियर काय आहे तो फक्त 10% दिसतोय मित्रांनो आपल्याला. त्याचे विचार काय आहेत किंवा त्याचा बिलीफ किंवा त्याचे व्हॅल्यूज काय हे 90% खाली. आणि आता काय होतंय आपण मुलांना फक्त वरून बघतोय की अरे असं का वागतोय याच्या मागे काय कारण आहे. पण आपण तो विचार काय करतोय त्याचा बिलीफ काय आहे किंवा त्याचे व्हॅल्यूज काय याच्यावर आपण विचार करतोय का? राईट. आपण खाली बघतच नाही. आपण फक्त 10% म्हणून सांगतोय की अरे असंच वागतोय तर असं का वागतोय. मी तुम्हाला एक जस्ट एक छोटस एक्झाम्पल देतो. एक हत्ती आहे. हत्तीचं जेव्हा छोटं पिल्लू असतं ना तर त्याला एक दोरी बांधतात फक्त आणि त्या पिल्लूला बांधून देतात आणि त्याला माहिती ती दोरी तुटत नाही. आता ती दोरी जेव्हा हत्ती मोठा होऊन जातो तर त्याला सेम दोरी आहे ना हत्तीला तेवढीच दोरी बांधलेली असते आणि तो हालत पण नाही जागेवरून. मला एक सांगा जो झाड पाडण्याची कपॅसिटी ठेवतोय तो फक्त एक दोरीने बांधलेला असतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हत्तीचं बिलीफ असं झालंय की बाबा मी दोरी तोडू शकत नाही. मग तसंच मुलांचं पण होत आहे ना की मुलांचा बिलीफ तयार होतोय की मी करू शकत नाहीये. पण जोपर्यंत त्याचे व्हॅल्यूज बिलीफ चेंज होत नाहीये त्याचा बिहेवियर चेंज होईल का? राईट. तर आपल्याला त्याच्या थॉट्स आणि बिहेवियरवर काम करायचंय. आता हे बघा जे मुलं काही बोलतायत शब्द बोलतायत किंवा बॉडी लँग्वेज जेस्चर आहेत तर त्यांचं डीप स्ट्रक्चर काय म्हणजे त्यांचा बिलीफ काय त्यांचे व्हॅल्यूज काय किंवा त्यांचे अनुभव काय आहेत आणि किंवा एखादी काही घटना घडली त्याच्याने ते फिअरफुल आहेत किंवा त्यांना काही स्वप्न आले फिलिंग्स आहेत ते दाबून घेतात. ते शेअर नाही करत आपल्याशी आणि ते फक्त वरून रिस्पॉन्स देत आहे आपल्याला आणि आपण त्याच्यावरून आपण जज करतोय की अरे हा असं वागतोय माझ्यासोबत. तर आपण काय बघतोय मित्रांनो आपण फक्त 10% बघतोय पण 90% आपण तर बघतच नाहीये ना. जर 90% बघत नाहीये मग आपण त्याला कर्स का करायला पाहिजे. तर इथे आपल्याला काय आहे मित्रांनो बिलीफ काय हे इम्पॉर्टंट आहे आणि ट्रू बिलीफ काय आहे. मला एक सांगा तुमचा जर बिलीफ असेल किंवा मला हे मी करू शकत नाही आता कोणी सांगितलं तुम्ही काय सांगाल अरे यार मी करू शकत नाही. तर मेन माणसाचं आहे ना बिलीफ चेंज करणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत बिलीफ चेंज होत नाही ना तोपर्यंत तो ग्रोथच होत नाही. काय वाटतं तुम्हाला बिलीफ बद्दल काय वाटतं तुम्हाला? एक चॅटबॉक्स मध्ये टाका की बिलीफ बद्दल काय वाटतं तुम्हाला. कोणी सांगू शकेल बिलीफ वर? सिंपल सांगतो हजबंड वाईफ भांडण झालं त्यांचं बिलीफ नाही एक दुसऱ्यावर तर जमेल का दोघांचं? जमणारच नाही. की दोघांचं बिलीफ काय. राईट. तर बिलीफ वर जे आहे मित्रांनो बिलीफ वर व्हॅल्यूज बनतात आणि व्हॅल्यूज वर ऍटिट्यूड बनतो ऍटिट्यूड वर अनुभव बनतो आणि अनुभवावर तुमचे कंडिशन टाकतो. आणि आता आपण काय करतो एखाद्या मुलावर डायरेक्ट कंडिशन ठोकतो की तुला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं. पण त्याचा स्वतःचा बिलीफ आहे का की त्याला ते करायचंय. आपण सांगतोय म्हणून तो करतो. राईट. जर त्याचं बिलीफ तुम्हाला माहिती आहे त्याच्या नीतिमूल्य तुम्हाला माहिती आहे त्याचे ऍटिट्यूड माहिती अनुभव आहे तर तुम्ही त्याच्यावर कंडिशन टाकू शकता ना. एखाद्याला सांगितलं की अरे बाबा तुला फर्स्ट यायचंय हा त्याला कंडिशन टाकली की तू पहिला ये तुला आयफोन देतो.
आणि त्याचाच बिलीफ नाही की मी पहिला येऊ शकत नाही. तर येईल का तू? आणि आपण काय करतो, मुलाला वर्थलेस आहे, डॅम आहे, डम्ब आहे, लेझी आहे, म्हणजे आपण त्याला एक स्टॅम्प मारून टाकतो त्याच्या. आणि मग मुलं काय करतात, त्याच्यावर डिफेन्स करतात प्रॉपर. म्हणजे तुम्ही एकच गोष्ट सांगितली ना तर डिफेन्स करतात. तर तुम्ही बघा तारे जमीन पर पिक्चर बघितलाय का? तर तो त्याच्यात एक स्टोरी आहे बघा. तो जो मुलगा आहे त्याला सर्वजण चिडवतात, तर तो काय करतो, कुंड्या बिंड्या तोडून टाकतो. म्हणजे ते काहीतरी फिजिकल हार्म करून टाकतात त्याच्यामध्ये. आणि आता पालकांचे प्रकार किती आहेत, तर 4 टाईपचे पॅरेंट आहेत. एक आहे, एक जे पॅरेंट आहेत तुम्ही बघा अनइन्व्हॉल्ड पॅरेंट, की पहिला नंबर आहे ना आम्हाला काही विचारूच नको, काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही करणार, आणि तू पहिला नंबर आहे त्याचं त्याचं काम करतो. दुसऱ्या टाईपचे पॅरेंट आहे, डिमांड आहे पण सपोर्ट काही नाही, पहिला नंबर आणायचा काहीच करणार नाही. तिसरे पॅरेंट आहेत की ते काय करतात, परमिसिव्ह पॅरेंट, बेटा पार्टीला जातोय जा, काही टेन्शन नाहीये, डिमांड काहीच नाहीये, करतील का मुलं, काहीच नाही. आता पॅरेंट ऑथॉरिटी पॅरेंट काय असतं, डिमांड हाय असतो आणि सपोर्ट पण करतात, ते मुलं चांगलं काम करतात. तर आपल्याला 4 नंबरचं पॅरेंट व्हायचंय. तुम्ही विचार करा आता तुम्ही कोणत्या टाईपचे पॅरेंट आहेत आणि तुम्हाला शिफ्ट करायचंय. मग इथे तुम्हाला स्वभाव बघायला पाहिजे की तुमच्या मुलाचा स्वभाव कसा आहे. डॉमिनेटिंग नेचर आहे का त्याचं, तो इन्फ्लुएन्शियल आहे का, किंवा तो स्टेडी आहे का, म्हणजे घेऊन चालतो का सर्वांना, किंवा कंप्लायंट आहे का. आता हे चारी म्हणून तुमच्या मुलाचा स्वभाव कोणता आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. ते बघा, जे डॉमिनेटिंग असतात त्यांना आत्ताच करायला पाहिजे असतं, जे इन्फ्लुएन्स असतात त्यांना खूप मौज करायला आवडतं, आणि जे स्टेडी असतात त्यांना एकत्र काम करायला आवडतं, त्यांना एकटं नाही आवडत. आणि जे कंप्लायंट असतात त्यांना काय म्हणतात की मी योग्यच करेल जे करेल. मग तुम्हाला हा फोटो कोणाचा आहे तुम्ही सांगू शकतात का, कोणाचा फोटो आहे? सांगू शकता कोणाचा फोटो आहे? ग्रेट, आईन्स्टाईनचा फोटो आहे. मला एक सांगा, आईन्स्टाईन हा सर्वात हुशार शास्त्रज्ञ होता. तर आईन्स्टाईन एवढं हुशार आपण जर बघितलं तर आपल्याला आता प्रत्येक मुलामध्ये अष्टपैलू असतात. तर त्याचे 8 पैलू कोणत्या आहेत मुलाचे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर काही लोक पीपल स्मार्ट असतात, म्हणजे त्यांना लोक खूप आवडतात. काही वर्ड मध्ये स्मार्ट असतात, त्यांना गप्पा मारायला आवडतात. लॉजिक वाले खूप कॅल्क्युलेशन मध्ये असतात. नेचर वाले निसर्गात आवडतं. सेल्फ शॉर्ट म्हणजे स्वतःबद्दल पाहिजे असतो. पिक्चर स्मार्ट म्हणजे व्हिज्युअल असतात, त्यांना पिक्चर करायला आवडतो. म्युझिक स्मार्ट वाल्यांना ऐकायला आवडतं. आणि बॉडी स्मार्ट असेल ते फिजिकली ऍक्टिव्ह असतं. तर आता तुमचा याच्यातला पर्याय अष्टपैलू मधला काय आहे, आणि त्याच्यावरून तुमच्या मुलाला काय काय एबिलिटी आहे हे जर तुम्हाला समजलं आणि तुम्ही त्याच्यानुसार त्याला डेव्हलप केलं, की बाबा जर तुला लॉजिकल आहे तर लॉजिक बद्दलचे त्याला अनालिसिस त्याला करून त्याच्याबद्दल त्याने प्रोसेसेस घेतले. त्याच्यानंतर जर का तो खेळण्यात चांगला आहे आणि त्याला जी आवड आहे ते त्याला करू दिलं तर तो आनंदी राहील आणि तुमचं पण म्हणणं ऐकेल ना. एखादा मुलगा आहे त्याला जर का मेंटल इमेज चांगलं आहे, स्ट्रॉंग व्हिज्युअल आहे, तर तो काय पायलट किंवा स्पेस साठी पण जाऊ शकतो. त्याच्यानंतर एखाद्याला झाडांबद्दल आवड आहे, अॅनिमल बद्दल आवड आहे, तर असे लोक वेटरनरी डॉक्टर, आर्किओलॉजी, प्लांट शेफ, कुक म्हणून पण चांगलं होतं. आणि असे मित्रांनो वेगळे वेगळे इंटेलिजन्स आहेत. आणि प्रत्येक इंटेलिजन्स मध्ये ना त्याला एक वेगळा फॅक्टर असतो, की ज्या फॅक्टर मध्ये ना की तो चांगलं काम करू शकतो आणि त्याला एक चांगलं आउटपुट येऊ शकतं. तर हा अष्टपैलू मध्ये 8 गोष्टी आहेत. म्हणजे आता वेळ खूप कमी आहे म्हणून मी तुम्हाला तरी डिटेलमध्ये नाही जाऊ शकत, पण अष्टपैलू व्यक्तिमत्व हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातले त्यात तुमचे जे मुलं आहेत 2 ते 12 वर्षाचे, तर त्याच्या अभ्यासाची पद्धत कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? आता अभ्यासाची पद्धत कोणती असते, तर याच्यात अभ्यासाच्या आहेत ना 3 मेथड असतात. एक आहे व्हिज्युअल, म्हणजे काही मुलं बघून अभ्यास करतात, काही ऐकून अभ्यास करतात, आणि काही प्रॅक्टिकली अभ्यास करतात. आता आणि त्यांना जे स्टाईल आहेत तर व्हिज्युअल आहे, ऑरल आहे, वर्बल आहे, फिजिकल आहे, लॉजिकल आहे, सोशल आहे आणि सॉलिटरी. तर ह्या मधून कोणती मेथड त्याची आहे आणि त्याची लर्निंग मेथड काय आहे? म्हणजे काही काही मुलं असं असतात ना जे स्वतःहूनच शिकतात, जे इंडिपेंडंट असतात, त्यांना कोणी फॉलोअप केलेलं नाही आवडत. काही जण बघितलं का शिकतात, ते अफेक्टिव्ह लर्नर असतात. काही जण रिव्हर्स थिंकिंग असतात, त्यांना जे लोक करतात ते नाही आवडत. काही रिफ्लेक्टिव्ह असतात, त्यांना डिपेंडंट असतात दुसऱ्यावर. आणि आता मित्रांनो बघा की जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत
ठीक आहे, ते आपण घेऊ आता. की जे काही प्रश्न होते, की काही लोकांचं असं म्हणणं होतं की सर माझा मुलगा लक्षच देत नाहीये, तो फोकस करत नाहीये प्रॉपरली, कॉन्सन्ट्रेशन नाहीये. तर बेसिकली काय आहे की तुम्हाला त्याचं बॉर्न पोटेन्शियल एबिलिटी बघावी लागेल, त्याची लर्निंग एबिलिटी काय आहे, त्याच्यानुसार तो अभ्यास करेल. काही जण म्हणतात सर माझा मुलगा खूप खोडकर आहे, तो एका जागेवरच बसतच नाहीये. तर असे मुलं कायनेस्थेटिक असतात आणि ते खूप ऍक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या स्टाईलने हँडल करावं लागतं. आणि काही जण पॅरेंट म्हणतात की सर मुलं आमचं ऐकतच नाहीये किंवा काय. तर तुम्हाला त्याचे इनर पर्सनॅलिटी जर समजली त्याची, तर तो तुमचं म्हणणं बरोबर ऐकेल. का? कारण तुम्ही त्याला समजताय. जर समजत नाही तर तो ऐकणार नाही तुमचं. काही पॅरेंट्स सांगत होते की सर माझे मुलं आहेत ना खूप राग करतात, त्यांना राग लवकर येतो. तर आता राग कधी येतो माणसाला, की त्याला काहीतरी बॉदर करतंय. तुम्ही त्याला विचारा की तुला बॉदर काय करतंय ज्याच्यामुळे तुला राग येतोय. आणि काही जे चाइल्ड आहेत ना त्यांचे खूप अनरिझनेबल डिमांड असतात की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. तर अशा मुलांना आपण प्रॉपर एक्सप्लेन केलं पाहिजे की बाबा की आपण त्याला समजवण्यामध्ये कमी पडतो की तुझा फायदा काय आणि याच्याने नुकसान काय होणार आहे. हे जर आईवडिलांनी समजावलं तर तो नक्की त्याचं म्हणणं ऐकेल. म्हणजे त्यांची कन्व्हिन्सिंग एबिलिटी कमी पडते. आणि काही मुलं असतात ते खूप खेळतात आणि त्यांना काहीच माहित नसतं. तर असे जे मुलं आहेत ना तुम्ही जर बघा तर त्यांना चेक करायला पाहिजे त्यांचा पर्यटन लोक कसं आहे. जर पर्यटन लोक चांगला असेल तर ते खूप प्रॅक्टिकली असतात. आणि काही मुलांना खूप गप्पा मारतात, म्हणजे इतके गप्पा मारतात ना खूप जास्त, तर त्यांच्यात लिंग्विस्टिक क्वालिटी खूप जास्त असते. काही मुलं दुसऱ्यांना समजून घेत, म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांना नेहमी जातात तिकडे तिकडे, कोणाशी बोलत नाही आणि काहीच बोलत नाही, एकटे एकटे राहतात. तर त्यांचं इंटरपर्सनल क्वालिटीज कमी असते, मग त्याच्यामुळे त्यांना अडचण येते ती. तर त्यांच्या इंटरपर्सनल स्किलवर काम करावं लागेल. काही मुलं असं असतात ना जे खूप ओरली स्ट्रॉंग असतात पण त्यांना लिहिताच येत नाही परीक्षेमध्ये. मग अशा मुलांचा फाईट मोटर स्किलचा इश्यू असतो, त्यांचा लर्निंगचा प्रॉब्लेम आहे. कदाचित त्याची ऑडिटरी स्टाईल असेल, मग त्याच्या स्टाईलवर आपल्याला काम करावं लागेल. किंवा एखाद्या वेळेस मुलं म्हणतात की सर मुलगा खूप चांगला आहे पण कन्सर्न आहे की त्याचं फ्युचरचं काय करायला पाहिजे. तर त्याला तुम्हाला सुटेबल काय करिअर ऑप्शन आहे किंवा इनर टॅलेंट काय आहे हे जर तुम्ही शोधलं आणि तर मग त्याच्यावर काम केलं तर ग्रोथ होईल. आता तुम्ही बघा, आई वेगळा विचार करते आणि मुलगा वेगळा विचार करतोय, तर हे कसं काय होईल. हे जुळणारच नाही ना. जेव्हा दोघांचे एक होतात तर आपल्याला काय करावं लागेल, याला अटेन्शन द्यावं लागेल, ऍक्सेप्ट करावं लागेल आणि त्याला अप्रिशिएट करावं लागेल. राईट. तर चिल्ड्रन डोंट लिसन टू यू, दे फॉलो यू. राईट. एव्हरीथिंग इज फीडबॅक. तर तुम्हाला मुलांचं जे काही फीडबॅक आहे ना त्याच्यावर तुम्हाला काम करणं आहे. तर ऑलमोस्ट मित्रांनो, जस्ट मी एक माझ्याविषयी सांगतो की मागच्या 14 वर्षापासून आम्ही याच्यावर काम करतोय. आणि जे 2 ते 5 वर्षाचे जे मुलं आहेत ना, आता बघा एनएपी आलेलं आहे आणि एनएपी मध्ये ना 3 वर्षापासून ऍडमिशन आहे. याला सीसीई पॅटर्न म्हटलं जाते. आणि हे आता यांना लागू होते की त्यांना फर्स्ट आहे ना 6 वर्षाचे कम्प्लीट झाल्यानंतरच घेत आहे. तर मुलांसाठी कोणत्या बोर्डला टाकायला पाहिजे मुलांचं, त्याचं पोटेन्शियल काय आहे, त्याचं लर्निंग स्टाईल कशी आहे आणि त्याला कोणते गेम्स त्याला द्यायचे, याच्यावर आपण पालकांना गायडन्स करतो. दुसरी गोष्ट, जे मुलं 6 ते 12 वर्षातले आहेत ना, तुम्ही बघा ते खूप क्युरियस असतात. त्यांचं लर्निंग पॅटर्न काय आहे, किंवा एक डिस्कवर केलं आपलं त्यांचं इंटेलिजन्स आणि क्लू मिळाला तर आपण त्यांना कोर्सेस देऊ शकतात आणि ऍक्टिव्हिटीज आपण त्यांना देतो. आणि जे 12 ते 18 आहे त्यांच्यासाठी पण आपण काम करतो, स्ट्रीम सिलेक्शनसाठी किंवा याच्यासाठी पण आपण काम करतो. जे 18 ते 25 साठी आहेत, जे 2 मुलं होते गायत्री मॅडम, तर त्यांनाही आपण काम करतोय. प्रोफेशनल सिनियर प्रोफेशनलही करतो. आणि एक तुम्हाला एक सांगतो, आम्ही आहे ना हाऊसवाईफ साठी पण आमच्याकडे खूप सारे एक टेस्ट आहे की तुमचं सबॅटिकल साठी रिलेशनशिप कसं असेल, कपल्स कसं असेल, बिझनेस पार्टनर्स काय, कम्पॅटिबिलिटीसाठी तुमचं इनर व्हॉइस काय आहे, याच्यावर पण आपण काम करतो. तर जे 8 पैलू आहेत मित्रांनो, हे 8 पैलू जर आपल्याला समजले एखाद्या व्यक्तीचे, तर आपण काम करू शकतो. आता तुम्ही सांगाल की सर हे पैलू कसे समजतील किंवा याच्या मागे काय आहे. तर एक सायन्स आहे ज्याला आपण डर्माटोग्राफिक्स म्हणतो. डर्मा मीन्स स्किन, ग्राफिक्स मीन्स कार्विंग ऑन इट. तर 3 गोष्टी युनिक असतात. म्हणजे डीएनए, फिंगरप्रिंट, आय रेटिना. तर डर्माटोग्राफिक्स एक सायन्स आहे. या सायन्समध्ये ना आपल्याला त्या व्यक्तीचे जर का फिंगरप्रिंट्स घेतले, त्याचं कोरिलेशन त्याच्या मल्टिपल इंटेलिजन्सशी आहे. तर डीएनए आणि फिंगरप्रिंट येत नाही, कोणाचंच मॅच नाही होत मित्रांनो.
आणि काही लोक म्हणतील सर काय भविष्य काय किंवा काय, ते MBBS ला एक सब्जेक्ट आहे, 200 रिसर्च पेपर याच्यावर पब्लिश झालेले, US UK जापानमध्ये पण याच्यावर काम झालेलं आहे, 7000 रिसर्च पेपर याच्यावर पब्लिश झालेले आहेत डिटेलमध्ये. तर ब्रेन आणि फिंगरप्रिंट आहेत ना, हे एकत्र तयार होतं. जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं, 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यात ना, पहिल्या 3 महिन्यात आपला ब्रेन डेव्हलप होतो, त्यावेळेस फिंगरप्रिंट पण डेव्हलप होतं. म्हणून आपल्याला फिंगरप्रिंट वरून आहे ना त्या व्यक्तीचा पर्सनॅलिटी आपल्याला समजतो आणि त्याच्यावर आपण एक काम करू शकतो की एज्युकेशनल, पर्सनल, करिअर सक्सेस किंवा त्याचं विकनेसेस काय हे पण आपल्याला समजतं आणि आपण त्याला वर्कआउट कसं करू शकतो हे आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट की सर, काही लोकांचा असा प्रश्न असेल की सर फिंगरप्रिंट कधीपासून येतात. अकॉर्डिंग टू मेडिकल रिसर्च, मेडिकलचे फेटल डेव्हलपमेंटमध्ये 13 ते 21व्या प्रीनेटल वीक्स मध्ये डेव्हलप होतात. काही लोक म्हणतील सर फिंगरप्रिंट बदलतात का? मग सर बिलकुल बदलत नाही फिंगरप्रिंट. याच्यावर पण शास्त्रज्ञांचा रिसर्च झालेला आहे की फिंगरप्रिंट काही बदलत नाहीये आणि ब्रेन आणि फिंगरप्रिंट 13 ते 21व्या आठवड्यात दोघं एकत्र बनत आहेत. त्याच्यामुळे आपण फिंगरप्रिंट वरून ब्रेन अनालाइज करतो आणि याच्याबद्दल जो रिसर्च झालेला आहे, तुम्ही बघा पुर्किन फायबर आहे, तर जे 1823 मध्ये आले त्यांनी सर्वात अगोदर याचे पॅटर्न दिले किंवा फिंगरप्रिंटचं पॅटर्न कसे आहेत आणि या पॅटर्नवर सर फ्रान्सिस गाल्टन यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे, फिंगरप्रिंट्सवर काम केलेलं आहे. चार्ल्स डार्विन यांनी पण काम केलेलं आहे, हे सायंटिस्ट आहेत, त्यांनी युनिकनेस दाखवलंय. आणि जे फादर आहेत तर ते डॉक्टर हॅरोल्ड क्युबिन्स आहेत, हे अनाटॉमी फिजिओलॉजीचे प्रोफेसर होते. तर यांनी सर्वात जास्त काम केलं 1826 मध्ये. यांनी खूप सारे ऍस्पेक्ट्स केलं. त्यांचं एक पुस्तक आहे कॉल्ड एज पाम्स अँड सोल्स. 43 मध्ये एक बुक पब्लिश झालं त्यांचं, फिंगरप्रिंट पाम्स अँड सोल्स. त्याला बायबल म्हटलं जातं डर्मॅटोग्राफिकचं. आणि शॉमन अल्टर आहे, तर त्यांनी काय केलं की याच्यात कोणते डिसीजेस आहेत काय आहेत याच्यावर पण काम केलं. आणि लेटेस्ट मित्रांनो, एक बुक मी आता वाचलं की एक MP चे एक जेलर आहेत जे FBI साठी काम करत होते, तर फिंगरप्रिंट वरून आहे ना अपराधी कोण आहेत किंवा कसे आहेत हे सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो, की बलात्कारी प्रवृत्तीचे लोक कसे आहेत ते सुद्धा आयडेंटिफाय होते आता. म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, आवड निवड, डिसिजेस पण आपल्याला समजत आहेत. तर याला एक डिटेल रिपोर्ट येतो आणि हा एक 38 पेजेसचा रिपोर्ट असतो, एक डिटेल रिपोर्ट असतो. तर ह्या रिपोर्ट मधून आपल्याला त्या व्यक्तीची आवड निवड, पर्सनॅलिटी आणि त्याचा स्वभाव कसा आहे आपल्याला खूप डीप मध्ये समजतं आणि याच्यावरून आपण त्या मुलाच्या डेव्हलपमेंट पण आपण करू शकतो खूप चांगल्यापैकी. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक जस्ट काही टेस्टिमोनियल्स दाखवणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये घेऊ शकतो. येस सर, बोला सर. इन्फॉर्मेशन बेनिफिशियल आहे सर्व स्टुडंटसाठी, पॅरेंट्स करता पण ती तितकीच महत्वाची आहे. त्या माध्यमातून पालकांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून ह्या ज्या बाबी करून घेतल्या तर सुंदर बेनिफिट होईल, जेणेकरून की माझ्या पाल्याला पण त्याचा एक चांगल्यापैकी बेनिफिट्स मिळालेला आहे, की जेणेकरून की लहानपणी मी त्याच्याकडून ते करून घेतलं होतं आपल्याकडून त्या टेस्ट, आणि आज जे आता मला उपलब्ध झालेलं आहे त्याच्याकडून ते खूप चांगल्यापैकी त्याच्यामध्ये चेंजेस मी ऑब्झर्व केलेले आहेत. बेसिकली तो लहानपणी स्टडीमध्ये तो वीक होता, परंतु मग आपल्याकडे टेस्ट केल्यानंतर जो बेनिफिट्स मिळाला आहे तो खूप चांगल्यापैकी आणि त्याच्यामधले चेंजेस झालेले आहेत आणि आता तो स्टडीमध्ये बेस्ट आहे, टू द बेस्ट. ओके, थँक्यू सर. तरी बाकी पॅरेंट्सला मी सांगेल की त्यांनी या टेस्ट करून घ्याव्यात, म्हणजे जेणेकरून की आपल्याला त्या बाबी ऑब्झर्व करून आपल्याला बेनिफिट्स आपल्या पाल्यामध्ये करून घेता येणार आहे. ओके, थँक्यू. सर, अजून कोणी शेअर करू इच्छित सर? कसं वाटलं तुम्हाला?